जेलमधून जामिनावर बाहेर आल्यापासून नवाब मलिकांनी आपण नेमकं कुणासोबत आहोत हे स्पष्ट केलेलं नाहीये। मात्र पुन्हा एकदा मलिक अजित पवारांच्या बैठकीत उपस्थित झाले। त्यामुळे फडणवीसांच्या विरोधानंतरही अजित पवार मलिकांसोबत राहतील का पाहूयात। अजित पवारांच्या बैठकीमध्ये नवाब मलिकांनी हजेरी लावली आणि पुन्हा मलिक अजित पवारांच्याच राष्ट्रवादी सोबत आहेत का अशी चर्चा सुरू झाली। विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात अजित पवारांनी बैठक घेतली। त्या बैठकीला मलिक सुद्धा उपस्थित होते। आता मलिकांवरून भुवया उंचावण्याचं कारण म्हणजे भाजप, विशेषतः फडणवीसांचा विरोध। फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहून मलिकांना सोबत घेण्यास विरोध असल्याचं म्हटलं होतं। मात्र कालच्या बैठकीनंतर दादांनी विधान भवनामध्ये येताना 3 शब्दांची प्रतिक्रिया दिली। तुम्हाला त्रास होतोय का? अजित पवारांच्या या प्रतिक्रियेवरून हे स्पष्ट झालं की मलिक अजित पवारांसोबत आहेत। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते मिटकरींनी सुद्धा नवाब मलिक आमच्या सोबत असल्याचं म्हटलेलं आहे। ते सुरुवातपासून अजितदादांसोबत होते आणि आताही ते अजितदादांसोबत आहेत। ज्या पद्धतीनं फेक नेरेटिव्ह आमच्या पक्षासंदर्भात आमच्याच एका गटाकडून सोडला जातोय तो अत्यंत चुकीचा आहे। परवाच्या दिवशी जयंत पाटील साहेबांना जे आमदार भेटले अशी न्यूज आपल्या चॅनलच्या माध्यमातून चालवल्या गेली होती, म्हणजे सर्व चॅनलच्या। ते सर्व आमदार आज उपस्थित होते। त्यामुळे एक गोष्ट नक्की लक्षात घेतली पाहिजे, आजच्या मीटिंगवरून ते लक्षात येतं की राष्ट्रवादीचा कुठलाही आमदार विरोधात नाही। मात्र भाजपकडून मंत्री मुनगंटीवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मलिकांना महायुतीचा भाग करण्यास विरोधच आहे। भाजपच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही। हा प्रश्न मला वाटतं की आमच्या पुरतं भारतीय जनता पार्टी पुरतं उपस्थित होत नाही। आमची भूमिका कायम आहे आणि आता ते बैठकीत गेले असेल तर कोणत्या आधारावर, कोणत्या अधिकारात, कोणत्या कारणासाठी गेलेत हे देवेंद्रजी चर्चा करतात। त्यांचा पाठिंबा कोणाला आहे हे आजपर्यंत कळलेलं नाही। त्यामुळे क्लेम करायला काय ते कोणाबरोबरच नाही, तर क्लेम करायला हरकत नाही म्हणून आम्ही क्लेम केला असेल आम्हाला काय वाटत नाही ते आमच्याबरोबर आहे। ते बैठकीला दिसले म्हणजे ते कोणाबरोबर आहेत, ते युतीबरोबर आहेत हे स्पष्ट झालं। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंधित जमीन प्रकरणात फडणवीसांनी मलिकांवर आरोप केले होते, ज्यानंतर ईडीची देखील कारवाई झाली आणि 15 महिने मलिक जेलमध्ये होते। तब्येतीच्या कारणास्तव त्यांना जामीन मिळाला आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी बाकावर बसून मलिकांनी आपण अजित पवारांसोबत असल्याचं कृतीमधून दाखवून दिलं। त्यानंतर तात्काळ फडणवीसांनी पत्र लिहून मलिकांना विरोध केला। सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे। मलिकांवरील आरोप सिद्ध न झाल्यास त्यांचे आपण जरूर स्वागत करावे। मात्र आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं हे योग्य होणार नाही, हे आमचं स्पष्ट मत आहे। मलिकांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली, तरीही त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांची आम्ही सहमती दाखवू शकणार नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 2 उमेदवार देण्यात आले। मतांचा कोटा 23 आमदारांचा आहे। त्यामुळे दुसरा आमदार निवडून आणण्यासाठी दादांना 1-1 मतांची गरज आहे। मलिक हे दादांच्याच राष्ट्रवादीचे मतदार असतील हे त्यांच्या बैठकीतल्या हजेरीवरून क्लिअर झाले। आता त्यांनी विरोध केला का नाही मला माहित नाही। आता एका मताची गरज आहे त्यांना, आता एका मताची गरज आहे। नवाब मलिक यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांचा व्यक्तिगत राग आहे। नवाब मलिक यांच्यावरती व्यक्तिगत राग का आहे आणि त्याच्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये कसं अडकवण्यात आलं हे सगळं रेकॉर्डवरती आहे। नवाब मलिक यांच्यापेक्षा भयंकर गुन्हे केलेले लोक शिंदे गटामध्ये आहेत आणि भाजपमध्ये आहेत। त्यांच्यावर फडणवीस बोलणार आहेत का? भाजपनं आपली भूमिका अजूनही तीच असल्याचं म्हटलं, पण शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांची अडचण झाल्याचं दिसतं। वरिष्ठ निर्णय घेतील असं प्रताप सरनाईक म्हणाले। बघा, हा सर्वस्वी निर्णय महायुतीच्या नेत्यांचा आहे।
मी एक सर्वसामान्य आमदार म्हणून माझी भूमिका नेहमी स्पष्ट करत असतो, परंतु आज तो जो निर्णय आहे तो निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या पक्षाच्या प्रमुखांना आहे. मलिकांनी स्वतःहून आपण शरद पवारांसोबत की अजित पवार यांच्यासोबत हे जाहीर केलेलं नाही. मात्र आपल्या कृतीमधून त्यांनी पुन्हा एकदा अजित पवारांसोबतच असल्याचं दाखवून दिलंय. अर्थात फडणवीसांची प्रतिक्रिया त्यावर आलेली नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.